एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा कामगारांच्या हक्काचा आवाज बुलंद झाला आहे। 1960 साली संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील शेकडो हुतात्म्यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। हा दिवस केवळ उत्सव नाही, तर त्याग, संघर्ष आणि ओळखीचा अभिमान जपणारा दिवस आहे। त्याचबरोबर 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो, जो कामगारांच्या हक्कांसाठी झालेल्या ऐतिहासिक लढ्याची आठवण करून देतो। याच पार्श्वभूमीवर मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात काम करणाऱ्या कामगारांचा एक गंभीर प्रश्न समोर आला आहे। अनेक कामगारांना गेल्या काही काळापासून पगार मिळालेला नाही। आरोप आहे की एल&टी कंपनीकडून कामगारांना त्यांच्या मेहनतीचा मोबदला वेळेवर दिला जात नाही, जे कायद्याच्या विरोधात असून कामगारांच्या हक्कांचे सरळ उल्लंघन आहे। या मुद्द्यावर आगरी सेनेने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे। महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलाश पाटील यांनी कंपनीच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करत स्पष्ट इशारा दिला, कामगारांचा पगार तात्काळ द्या, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल। आगरी सेना याआधीही अनेक वेळा रस्त्यावर उतरली आहे। जमीन अधिग्रहण, मुआवजा मिळणे आणि अतिक्रमणाविरोधात त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे। आज कामगार दिनी उठलेला हा आवाज एक ठाम संदेश देतो, कामगारांच्या हक्कांशी आता कोणतीही तडजोड होणार नाही। चला आता ऐकूया यावर आगरी सेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष चेतन गाबड तसेच कामगार नेते आणि स्थानिक कामगारांचे नेमके काय म्हणणे आहे। चेतन सुभाष गावड, पालघर जिल्हा प्रमुख। बहुचर्चित बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये आमच्या पालघर विभागामध्ये बरीचशी मुलं ही सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत आहेत। कालच त्यांचा एक तक्रार आली होती आमच्याकडे की ह्या मुलांना गेल्या 1 महिना एक प्रायव्हेट एजन्सी आहे सिक्युरिटीची GI म्हणून, त्यांनी ह्यांना 1 महिना पेमेंट दिलं नव्हतं। आम्ही अंधेरी कार्यालयावर धडक मारली काल आगरी सेना आणि आमच्या जी मुलं आहेत त्यांनी। त्याच्यानंतर काल संध्याकाळपर्यंत त्यांना ते पेमेंट देण्यात आलं, परंतु एकच विनंती आहे, L&T एक मोठी कंपनी आहे, हा नॅशनल प्रोजेक्ट आहे, PM मोदी साहेबांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि हा ड्रीम प्रोजेक्ट होत असताना इथल्या स्थानिक कामगारांवर जर अन्याय होत असेल तर ते अतिशय चुकीची बाब आहे। माझ्या किंवा आमच्या आगरी सेनेच्या निदर्शनास एक गोष्ट आलेली आहे की इथल्या मुलांना शासनाच्या मिनिमम वेज ऍक्ट प्रमाणे पगार दिला जात नाही। त्यांना फक्त 13,000 14,000 पगार दिला जातो, जो शासनाच्या मिनिमम वेज ऍक्टचा कायद्याचा भंग त्यामुळे होत आहे। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना ना PFच्या पावत्या दिल्या जात, ना त्यांना सॅलरी स्लिप दिली जात। त्याच्यानंतर त्यांना आतापर्यंत ह्या बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये 3 एजन्सी बदलून गेल्या। दरवर्षी एक नवीन कुठली तरी सिक्युरिटी एजन्सी येते आणि ते यांना पुढचं पगार देत जाते, परंतु आता जर 1 वर्षानंतर बुलेट ट्रेन प्रोजेक्ट बंद झाला तर बंद झाल्यानंतर ही जी सुशिक्षित मुलं आहेत ती परत त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड पडणार आहे। त्यांना जर कुठे कामासाठी जायचं असेल तर हे 3-4 वर्ष त्यांनी जे काही कामं केल्यात त्या कामाचा एक एक्सपिरियन्स सर्टिफिकेट त्यांना मिळणं गरजेचं आहे, जेणेकरून ते पुढे जाऊन कुठे ते काम मागू शकतील। त्यांना त्यांच्या PF आहे त्या PFच्या पावत्या देणं गरजेचं आहे, त्यांना त्यांचा जो मिनिमम वेज ऍक्ट आहे त्याप्रमाणे त्यांना ते पगार देणं गरजेचं आहे। तर ह्यासाठी शासनाने आपलं लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे। मी प्रशासनाला पण रिक्वेस्ट करत आहे, L&T कंपनीला देखील रिक्वेस्ट करत आहे आणि ह्या जे काही प्रायव्हेट एजन्सी आहेत त्यांना पण एक विनंती करत आहे की आमच्या ह्या कामगारांवर अन्याय करू नका, नाहीतर तुम्हाला आगरी सेनेचा पुन्हा एकदा दणका दिल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत। जय हिंद। आणि सर्व कामगारांना आणि सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेला कामगार दिनाच्या व महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आपल्या विभागामध्ये बुलेट ट्रेन
जो प्रकल्प चालू आहे त्याच्यामध्ये आपल्या विभागातील एमबी गोडापासून कांदऱ्यापासून सरवलीपासून मांडा माकणापासून बरेचसे कामगार सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत आहेत. पण आज जवळजवळ 2 वर्ष झाली या प्रकल्पाला. पण आपल्याकडील कामगार जे काम करत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची पेमेंट स्लिप नाही मिळत आहे, नाही पीएफ अकाउंट नंबर मिळत आहे त्यांना, ना कुठल्याही प्रकारचे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट त्यांना मिळत आहे. तर आता जे खातेदार इकडे आहेत, सिक्युरिटीवाले आहेत, त्यांनी आपल्याकडे जेवढे जे कामगार काम करत आहेत त्यांना एक एक्सपिरियन्स सर्टिफिकेट त्यांना द्यावं, पीएफ अकाउंट नंबर त्यांना द्यावा आणि ह्याच्या पुढे जे त्यांचं पेमेंट रखडलेलं आहे ते त्यांना वेळेवर देण्यात यावं. तसेच आपल्या विभागातील किती कामगार तुमच्या संस्थेमध्ये काम करत आहेत, म्हणजे सिक्युरिटीच्या तुमचा कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्यामध्ये किती लोक आमच्याकडचे काम करत आहेत त्याची पूर्ण लिस्ट आम्हाला द्यावी, जेणेकरून कोणालाही त्याच्यामध्ये फसवणुकीचा प्रकार घडू नये यासाठी आम्हाला पूर्ण त्याची लिस्ट हवी आहे ती एनएलटी कंपनीने आम्हाला त्वरित द्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. सिक्युरिटी गार्ड म्हणून 2.5 वर्षांनी काम करतो. आम्हाला त्यांनी पहिला 14,500 पेमेंट सांगितलं होता, पण आम्हाला 13च पेमेंट येतो आणि त्यामधनं 1500 पीएफ कापतो. त्याची आम्हाला एकही म्हणजे पेमेंट स्लिप पण नाही दिली आहे आणि पीएफची पण स्लिप नाही दिली. त्याची आम्हाला पेमेंट स्लिप द्यावी त्यांनी द्यावी. एल&टी कंपनीमध्ये सिक्युरिटी म्हणून काम करतो गेल्या 2.5 वर्षापासून. आमचं असं म्हणणं आहे की जीआय पहिली सुरुवातीला शिवगंगा कंपनी आली, त्याच्यानंतर जीआय कंपनी आली. ह्या दोन्ही कंपनीचं टेंडर संपून आज श्री कंपनी, ज्युपिटर म्हणून एक तिसरी कंपनी आली. आमचं एवढंच म्हणणं आहे, सर्व 100 कामगार आहेत सिक्युरिटी म्हणून, त्या सर्व 100 कामगारांच्याकडून एवढीच विनंती आहे एल&टी कंपनीला की शिवगंगा आणि जीआय कंपनी यांच्याकडून आम्हाला एक्सपिरियन्स लेटर मिळावं, कारण आम्ही एवढ्या वर्षापासून काम करतो. दुसऱ्या ठिकाणी एक टेंडर संपून एल&टी कंपनीचं जेव्हा सर्व टेंडर संपून जाईल तेव्हा आम्ही सुशिक्षित बेकार होऊ. आम्हाला कुठे जायचं असेल दुसऱ्या ठिकाणी कामाला तर आमच्याकडे एक्सपिरियन्स म्हणून काय आम्ही सांगू, म्हणून आम्हाला जीआय आणि शिवगंगा यांच्याकडून एक्सपिरियन्स लेटर मिळावं एवढीच विनंती आहे आम्हाला एल&टी कंपनीकडून. एल&टी कंपनीमध्ये काम करत होते जीआय ग्रुपमध्ये. आम्हाला आता 1 महिना झाला की आम्ही तिकडे एल&टी मध्ये म्हणजे प्रत्येक सरांकडे आम्ही फिरून रिकामे झाले. त्यानंतर मग आता अग्रसेनाने आम्हाला साथ दिली. अग्रसेनाने आम्हाला जाऊन तिकडे अंधेरीला जाऊन अंधेरी ऑफिसला जाऊन आम्हाला त्यांनी हे करून दिलं. त्यानंतर आमचं पेमेंट त्याच दिवशी संध्याकाळी डायरेक्ट केलेलं आहे त्यांनी. त्यांच्या अग्रसेनामुळे जर त्यांचं आमचं जर भलं झालं त्यासाठी आम्हाला त्यांचे खूप खूप आभार आहेत. त्यामध्ये आम्हाला कैलास काका आणि चेतन दादा यांनी आम्हाला साथ दिलेली आहे.